नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शिक्षक भूमिलेख पालमच्या वतीने मी मोहम्मद मुस्तफा खान, परिरक्षण भूमापक एकत्रीकरण, मला सर्वे नंबर 56चे हद्दी खुनास व चौकशीसाठी आदेश करण्यात आले होते. तरी आज दिनांक मी असद खान, बिबन खान पठाण, ललित तोंडगिरे, ॲडव्होकेट रामप्रसाद मन्यार साहेब, राजेश बचाटे व बाबाराव व्यंकटराव आवगण साहेब यांच्या समक्ष सर्वे नंबर 56चे मूळ अभिलेखाप्रमाणे हद्दी खुना कायम करण्यात आले व सगळ्यांना मान्य आहे असा जामक्यावर प्रस्तावना करण्यात आला व पंचासमक्ष सर्वांच्या सह्या घेण्यात आल्या. राजेश अप्पाराव बचाटे, बाबाराव व्यंकटराव आवगण याचा काय वैयक्तिक थोडासा वाद होता. ते वाद मिटवण्यासाठी भूमी अभिलेखची मंडळी, पालमची वकील साहेब हे सगळे जमा झाले, गावकरी मंडळी जमा झाली. इथून पुढे वांद्यात कोणालाही काही नाही, आपसात मिटून घ्या अशी सल्ला दिली. ती वांदेकऱ्यानं मान्य केली, पंच कमिटीनं मान्य केली. आणि इथून पुढे काय एकमेकाच्या तक्रारी, एकमेकाचे वाद ही विसरून जाणे आणि इथून पुढे एकूण एक अर्ज जरी दिली असली ते वापस ज्याची त्यानं उचलून घेणे आणि इथून पुढे चांगलं दोघांनी राहणे असं राजेश अप्पाराव बचाटे आणि बाबाराव व्यंकटराव आवगण हे मान्य केलं आणि त्याच्यावर आम्ही स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. धन्यवाद. मी ॲडव्होकेट रामप्रसाद मन्यार आज शिरपूर या ठिकाणी सर्वे नंबर 56 आणि 57 याच्यामध्ये राजेश बचाटे आणि बाबासाहेब आवगण यांचा जुना वाद सुरू होता. कित्येक मोजणी होती, कप होती 2021ला एक मोजणी झाली आणि काल मे महिन्यामध्ये 2025ला एक मोजणी झाली. या मोजणीच्या तक्रारीच्या अनुषंगानं मोजणीमध्ये फरक पडला म्हणून राजेश बचाटे यांनी तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगानं खान साहेबाची यांची मुख्य चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्यासोबत पठाण साहेब आणि ललित साहेब हे दोघंजण होते. राजेश बचाटे यांच्याकडून वकील म्हणून मी वकीलपत्र दाखल करून हजर झालो होतो. जाय मोक्यावर 56 आणि 57ची मोजणी झाली. मोजणी खुणा देण्यात आल्या. मोजणी खुणा ह्या दोन्ही वादी आणि प्रतिवादी म्हणजे राजेश बचाटे आणि बाबासाहेब आवगण यांनाही मान्य आहेत आणि पंचासमक्ष त्यांनी पंचनामा खानसाहेबांनी केलेला आहे. पंचनामाही त्यांना मान्य आहे. या दोघांना एक विनंती आहे की दोघांचाही जे काही मोजणीचा 56-57चा वाद होता तो संपलेला आहे आणि या वादाच्याच अनुषंगानं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कळत नकळत त्यांनी जे काही एकमेकावर काही केसेस केलेले आहेत किंवा एकमेकावर काही त्याचे हेवेदावे असतील तर त्यांनी ते इथंच थांबवावेत आणि एकमेकाच्या सुखादुःखात समाविष्ट होऊन प्रेमानं नांदावं आणि तद्वतच गावाला एक आदर्श उदाहरण ते घालून देतील असं मला वाटतं. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान. व्यंकटराव आवगण, राहणार शिरपूर, तालुका पालम, जिल्हा परभणी या ठिकाणचा रहिवासी असून सर्वे नंबर 56मध्ये माझ्या वडिलोपार्जित माझे चुलते माझ्या सगळ्यांना जमीन आहे. तर 24 एकर आहे. गेल्या 2021 पासून सर्वे नंबर 56 आणि 57 या दोघांचा वाद होता. सर्वे नंबर 57 वाल्यांनी राजेश अप्पाराव बचाटे यांची फक्त 21 गुंठे जमीन आहे. त्या 21 गुंठे जमिनीची त्यांनी म्हणजे त्यांच्या सगळ्या सर्वे नंबर त्यांनी मोजणी केली आणि ती मोजणी केल्याच्यानंतर आम्हाला ती मोजणी मान्य होती पण त्याला मान्य नव्हती. परत त्यांनी अजून पुन्हा ऑब्जेक्शन घेतलं तालुका भूमी अभिलेखवर. भूमी अभिलेख ऑब्जेक्शन घेऊन पुन्हा नंतर त्यांनी अजून 9/12/2021 रोजी पुन्हा पुनर्मोपणी केली. त्याच्यानंतर पुन्हा ऑब्जेक्शन घेतलं. माननीय मुख्यमंत्र्याचं 8/6/2000 रोजीचं पत्र आणलं. त्या पत्रानुसार पुन्हा अजून औरंगाबादचे अधिकारी, परभणीचे अधिकारी आणि तालुका भूमी अभिलेख अधिकारी त्यांच्या सर्वे नंबर 57ची पुन्हा मोपणी करून घेतली ऑब्जेक्शन घेऊ. ती पण आम्हाला मान्य, त्यांच्या सर्वे नंबरची मोजणी आम्हाला मान्य. त्यानंतर मोजणी झाल्याच्या नंतर त्यांनी तालुका स्तरावर तहसील कार्यालय पालम येथे आमरण उपोषण केलं मुलाबाळासह. कितीला केलं? 25 जानेवारी 2023ला आमरण उपोषण केलं आणि त्यानंतर पुन्हा 14 ऑगस्ट 2023ला सुद्धा तहसीलदार समोर आमरण उपोषण केलं. 2 तहसीलदार समोर त्यांनी आमरण उपोषण केले कारण ही चुकीची मापणी त्यांनी केली म्हणून त्यांचेच ते उपोषण केले. बाबाराव आवगण यांनी सर्वे नंबर 57मध्ये अतिक्रमण केलं म्हणून मापणी केली. पण आज तुम्ही बघत आहे की आता त्याच्यानंतर हा विषय थोडा पॉईंट त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी 25 जानेवारी 2024ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्ही साक्षीलात 8 दिवस आमरण उपोषण लेकरा बाळा सगट केलं. का केलं?
की बाबाराव आवरगडनं सर्व नंबर 57मध्ये अतिक्रमण केलं. म्हणून आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं त्यांनी मान्य केलं. आणि ही तिकडं बाजू दाखवा का सर्व टोटल त्या दिवशी ही जी त्या दिवशी आम्ही मापणी केली, ही मापणी पहिली बी आम्हाला मान्य होती, आजही मान्य आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी एवढी जमीन आम्हाला मिळाली. आणि बाबाराव आवरगडनं सर्वे नंबर 57मध्ये अतिक्रमण केलं नाही, हे तुमच्या सर्वांच्या गावकऱ्यांच्या, तालुका भूमी अभिलेखच्या, पोलीस प्रशासनाच्या, तहसीलदार साहेबांच्या साक्षीनं हे सिद्ध झालं. त्यानंतर दुसरा विषय, राजेश आपराव बचाटे यांनी TV9ला, त्याच्यानंतर पुन्हा अजून त्या पेपरला, देशोन्नतीला, त्याच्यानंतर लोकप्रश्नला बाबाराव आवरगडवर खोटे नाटे आरोप करून त्यांना काय बोलून हे चालून माझ्यावर त्यांनी आरोप केले. आणि ते आरोप आजच्या रोजीला हे सगळे हे म्हणजे खोटे झाले, हे सिद्ध झालं. त्याबद्दल मला तुमच्या सर्वांच्या वतीनं सार्थ अभिमान वाटतो. दुसरा विषय, माझ्या सर्वे नंबरच्या पूर्वेस टोटल गावठाणे, हे तुम्ही आता बघितलं, दाखवा तिकडं टोटल गावठाणे, तिकडं दाखवा. माझ्या सर्वे नंबरच्या पूर्वेस हे टोटल गावठाण आहे, गावठाण. आणि पश्चिम पूर्वेस आणि पूर्वेस सर्वे नंबर 57 आहे, 57 सर्वे नंबर आणि गावठाण आहे माझ्या सर्वे नंबरच्या पूर्वेस. त्याच्यानुसार ह्या सर्वे नंबर 57ची ही मापणी व्यवस्थित झालेली आहे. माझ्या दक्षिणेला तिकडं पण सुद्धा सर्वे नंबर आहे आणि माझ्या उत्तरेला गळाटी नदी आहे. म्हणून मी माझ्या 2-3, 3.5 लाख, 2 लाख जे असेल ते खर्च करून मी माझ्या शेतीचं या ठिकाणी कंप्लीट कुंपण करून घेतलेलं आहे. आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माझी शेती मी कब्ज्यात घेतलेली आहे. सगळ्यांचं, प्रशासनाचं, विरोधकांचं, सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन. महत्त्वाचा विषय, जे माझ्यावर आरोप केले होते खूप या ठिकाणी पहिले, ते आरोप या ठिकाणी आज सगळे नाहीसे झाले त्या मोपणीनुसार. धन्यवाद सर्वांचं. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.